जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण सेकंड इयर बी.कॉम म्हणजेच एस-वाय बी.कॉम सेमिस्टर 3 2025 पॅटर्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण आय-के-एस रिलेटेड जे काही सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्यामध्ये टोटल 8 विषय असणार आहे. यामध्ये एन्शियंट अकाउंटिंग सिस्टीम इन इंडिया, कॉस्टिंग सिस्टीम इन एन्शियंट इंडिया, इंडियन इथिकल अँड व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट, marketing practice in ancient India, then business practices in ancient India, then ancient Indian banking system, ancient Indian legal system आणि ancient and modern statistics in India. अशा टोटल आय-के-एस मेजर रिलेटेड सब्जेक्टच्या 8 विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये विषयाला किती मार्क आहे, पासिंगला किती मार्क आहे, किती तासाचा पेपर आहे, पेपरचं माध्यम कोणतं आहे, या सर्वांबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ निश्चित बघा. यात सांगितलेल्या फॉर्मॅट पद्धतीने आता क्वेश्चन पेपर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्या विषयांचे देखील व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल. ते देखील काळजीपूर्वक आपण बघूया. तर चला तर मग सगळ्यात प्रथम जाणून घेऊया एन्शियंट अकाउंटिंग सिस्टीम इन इंडिया या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाला 2 क्रेडिट आहे. परीक्षेसाठी एकूण 35 मार्क असणार आहे विद्यापीठाच्या परीक्षेसाठी. त्यानंतर तुम्हाला पेपरसाठी 2 तासाचा टाईम अवधी आहे आणि पासिंगसाठी तुम्हाला किमान 14 मार्कांची आवश्यकता असणार आहे. पेपरचं माध्यम फक्त आणि फक्त इंग्रजी असणार आहे. या विषयासाठी तुम्हाला टोटल 5 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन दी ब्लँक्स 5 मार्कासाठी विचारला जातील. प्रत्येक चॅप्टरवरती तुम्हाला 1 किंवा मॅक्झिमम 2 फिल इन दी ब्लँक्स विचारल्या जातील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्काला राहणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3 वर 10 मार्काला ब्रॉड क्वेश्चन राहील. तर क्वेश्चन नंबर 5 हा चॅप्टर नंबर 4 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एन्शियंट अकाउंटिंग सिस्टीम इन इंडिया या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी कॉस्टिंग हा स्पेशल सब्जेक्ट किंवा मेजर सब्जेक्ट घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे आय-के-एसचा, तर यामध्ये पण टोटल तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. त्यातील पेपरसाठी तुम्हाला इंग्रजी माध्यम असणार आहे. परीक्षेसाठी तुम्हाला 2 तासाचा टाईम अवधी आहे. विद्यापीठाची परीक्षा एकूण 35 मार्काची घेणार आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे की क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही 4 प्रश्न आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा प्रश्नांपैकी फक्त 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे फिल इन दी ब्लँक्स, त्यासाठी 5 मार्क आहे. क्वेश्चन नंबर 2nd ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्काला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला आहे. तर क्वेश्चन नंबर 5 हा राईट शॉर्ट नोट्स आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती एक शॉर्ट नोट्स विचारली जाईल. 3 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे. मॅक्झिमम 10 मार्कासाठीचा हा प्रश्न असणार आहे. तिसऱ्या सब्जेक्टकडे वळूया. त्यामध्ये इंडियन इथिकल अँड व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट या नावाचा सब्जेक्ट आहे. या विषयाची क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून तुम्हाला येणार आहे. पेपरसाठी तुम्हाला 2 क्रेडिट आहे, 2 तास अवधी आहे. पेपरसाठी तुम्हाला एकूण 35 मार्क असणार आहे. यामध्ये पण सेम इन्स्ट्रक्शन आहे. त्यामध्ये टोटल परीक्षेमध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th या 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ओके. जर वेळ भेटला तर सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. क्वेश्चन नंबर 1 आहे फिल इन दी ब्लँक्स 5 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर 2nd आहे ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 3 ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर आहे 10 मार्क. क्वेश्चन नंबर 4 आहे चॅप्टर नंबर 3 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्क आणि शॉर्ट नोट्स तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवर एक शॉर्ट नोट्स विचारली जाईल. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या, त्यासाठी 10 मार्क असणार आहे. पुढचा सब्जेक्ट पाहूया आपण. ज्यांनी मार्केटिंग स्पेशलायझेशन घेतलेलं आहे त्यांच्या रिलेटेड आय-के-चा सब्जेक्ट. त्या सब्जेक्टला नाव आहे मार्केटिंग प्रॅक्टिस इन एन्शियंट इंडिया. यामध्ये टोटल तुम्हाला 2च टॉपिक आहे. क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही लँग्वेजमधून येणार आहे.
पेपरसाठी एकूण 35 मार्क असणार आहे. यासाठी 2 क्रेडिट आहे. 2 तासासाठीचा हा पेपर असणार आहे. यामध्ये तुम्हाला टोटल 4 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला प्रश्न हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेशन्स आहे, म्हणजेच क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th अशा 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स 5 मार्कासाठी विचारला जाईल. क्वेशन नंबर 2nd आहे ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर आधारित आहे. त्यासाठी 15 मार्क्स आहे. क्वेशन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन आहे 15 मार्काला. तर क्वेशन नंबर 4 राईट शॉर्ट नोट्स आहे, जिथे प्रत्येक चॅप्टरवरती तुम्हाला 2-2 शॉर्ट नोट्स अशा 4 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहे. तर प्रत्येक शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे. असे मिळून 15 मार्क तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. तर दिलेले इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचा आणि जेवढ्या मार्काला अ, प्रश्न असतील त्या पद्धतीने तुम्ही तुमचं ब्रॉड क्वेश्चनचं आन्सर लिहिणं अपेक्षित असणार आहे. 5 मार्कासाठी ॲटलिस्ट 2 किंवा मॅक्सिमम 3 पानं तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ओके. पुढचा सब्जेक्ट आहे बिझनेस प्रॅक्टिसेस इन एन्शियंट इंडिया. हा सब्जेक्ट पण तुम्हाला मराठी ॲज वेल ॲज इंग्रजी लँग्वेजमधून येणार आहे. यासाठी तुम्हाला 35 मार्क आहे. 2 तासाचा टाईमावधी आहे. त्यानंतर 2 क्रेडिट आहे आणि पासिंगसाठी तुम्हाला 14 मार्कांची आवश्यकता असणार आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो टोटल परीक्षेत एकूण 5 प्रश्न विचारले जातील या विषयाला. त्यामधील पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. त्यातील क्वेश्चन नंबर पहिला आहे की फिल इन द ब्लँक्स 5 मार्कासाठीचा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd थेअरी क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 म्हणजेच ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर असणार आहे 10 मार्काला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 थेअरी प्रश्न म्हणजेच ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर 10 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3 वर आधारित ब्रॉड क्वेश्चन असेल 10 मार्काला. तर क्वेश्चन नंबर 5 राईट शॉर्ट नोट्स आहे. प्रत्येक चॅप्टरवरती एक एक शॉर्ट नोट्स विचारले जातील. 3 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या, त्यासाठी 10 मार्क्स असणार आहे. पुढचा सब्जेक्ट आहे बँकिंग रिलेटेड. ज्या विद्यार्थ्यांनी बँकिंगचं स्पेशलायझेशन घेतला त्यांच्यासाठी या सब्जेक्टचं नाव आहे एन्शियंट इंडियन बँकिंग सिस्टीम. यासाठी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी माध्यमातून क्वेश्चन पेपर येईल. परीक्षेसाठी 2 क्रेडिट आहे. या विषयासाठी 2 तासाचा टाईमावधी आहे. विद्यापीठाची परीक्षा 35 मार्काची घेतली जाईल. पासिंगसाठी तुम्हाला किमान 14 मार्कांची आवश्यकता असणार आहे. ओके. सो यामध्ये टोटल परीक्षेत 5 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे प्रश्न आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स 5 मार्क आहे. क्वेश्चन नंबर 2nd ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 4 चॅप्टर नंबर 3 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला आहे. तर क्वेश्चन नंबर 5 राईट शॉर्ट नोट्स आहे. प्रत्येक चॅप्टरवरती एक अशा 3 चॅप्टरवरती 3 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यासाठी 10 मार्क्स आहे. पुढचा आपण बघूया पेपर आहे एन्शियंट इंडियन लीगल सिस्टीम. या विषयाची पण क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्रजी लँग्वेजमधून तुम्हाला येणार आहे. ओके. सो या ठिकाणी तुम्हाला परीक्षेसाठी एकूण 35 मार्क आहे. 2 क्रेडिट आहे. 2 तासाचा पेपर असेल. पासिंगसाठी 14 मार्क्स असणार आहे. पेपर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून येणार आहे. क्वेश्चनमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये टोटल तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th त्यापैकी 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स 5 मार्कासाठीचा आहे. क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 2nd चॅप्टर नंबर 1 वर आधारित ब्रॉड क्वेश्चन आहे 10 मार्काला. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर आधारित ब्रॉड क्वेश्चन आहे 10 मार्काला. क्वेश्चन नंबर 4 ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 3 वर आहे 10 मार्काला. तर क्वेश्चन नंबर 5 ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 4 वर 10 मार्काला असणार आहे. असे मिळून टोटल 35 मार्काचा हा पॅटर्न असणार आहे. शेवटचा सब्जेक्ट आहे एन्शियंट अँड मॉडर्न स्टॅटिस्टिक इन इंडिया. तर यामध्ये टोटल 2 क्रेडिटसाठी हा सब्जेक्ट आहे. विद्यापीठाची परीक्षा 35 मार्काला राहणार आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 14 मार्कांची आवश्यकता असणार आहे. परीक्षेचं माध्यम फक्त इंग्रजी असणार आहे. यासाठी तुम्हाला 2 तासाचा टाईम अवधी देण्यात आलेला
आहे. इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. तुम्हाला सर्व प्रश्न कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहे. परीक्षेत एकूण 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन द ब्लँक्स 5 मार्काला असणार आहे. क्वेशन नंबर 2 हा प्रॉब्लेम किंवा थिअरी ब्रॉड क्वेशन चॅप्टर नंबर 1 वर तुम्हाला विचारले जाणार आहे. म्हणजे ब्रॉड क्वेशनमध्ये त्याला तुम्हाला त्या चॅप्टरवरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाणारा आहे 10 मार्कासाठी. त्यानंतर क्वेशन नंबर 3 हा चॅप्टर नंबर 2 वर आधारित तुम्हाला एक तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम येईल किंवा थिअरी प्रश्न येईल. तो 10 मार्काला येणार आहे. त्यानंतर क्वेशन नंबर 4 हा प्रॉब्लेम किंवा थिअरी जे ऑल युनिटवरती येणार आहे. म्हणजे धरून चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही 2 चॅप्टर दिलेले आहे, या 2 चॅप्टरवरती तुम्हाला ॲटलीस्ट 4 ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला करायचे आहे आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पण तुम्हाला करायचे आहे. असे मिळून टोटल 35 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण सदरच्या व्हिडिओमध्ये एस-वाय बी-कॉम सेमिस्टर 3 2025 पॅटर्नमधील आय-के-एस रिलेटेड जे काही मेजर सब्जेक्ट असतात, म्हणजे तुमचा आय-के-एस हा जो मेजर रिलेटेड सब्जेक्ट आहे, त्यामधील एन्शियंट अकाउंटिंग सिस्टम इन इंडिया, कॉस्टिंग सिस्टम इन इंडिया, इंडियन इथिकल अँड व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट, मार्केटिंग प्रॅक्टिसेस इन एन्शियंट इंडिया, बिझनेस प्रॅक्टिसेस इन एन्शियंट इंडिया, एन्शियंट इंडियन बँकिंग सिस्टीम, एन्शियंट इंडियन लीगल सिस्टीम आणि एन्शियंट अँड मॉडर्न स्टॅटिस्टिक इंडिया अशा टोटल 8 विषयांच्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तुम्हालाही सांगतो की काही विषयांचे पेपर हे फक्त इंग्रजी माध्यमातून येतील, तर काही विषयांचे पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्रजी लँग्वेजमधून येणार आहे. परीक्षेसाठी एकूण 2 तासाचा टाईम अवधी आहे. 2 क्रेडिटसाठी हा सब्जेक्ट आहे. 15 मार्क इंटरनल आणि 35 मार्काची विद्यापीठाची परीक्षा असणार आहे. त्यानंतर तुम्हाला पासिंगसाठी 35 पैकी किमान 14 मार्क पडणं अपेक्षित आहे. तर इंटरनलला 15 पैकी 6 मार्क तुम्हाला पडणं अपेक्षित आहे. तर या पद्धतीने तुम्हाला पासिंग रिलेटेड संपूर्णतः माहिती दिलेली आहे. क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटनुसार तुम्ही अभ्यासाची तयारी करा. येणाऱ्या परीक्षेत चांगले मार्क तुम्ही मिळवा. बाकीच्या विषयांचे व्हिडिओ देखील तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला बघायला भेटतील आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील बघायला भेटेल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.